नमस्ते. आज आपण बघणार आहोत डेथ सर्टिफिकेटबद्दल. मृत्यूचा दाखला वेळेत कलेक्ट करणं फार महत्त्वाचं आहे, कारण 21 दिवसानंतर जर तुम्ही कलेक्ट केला तर तुम्हाला फाईन लागतो आणि 21 दिवसाच्या आत कलेक्ट केला तर कुठल्याही प्रकारचा फाईन लागत नाही. आणि फायनान्शियली आणि लीगली या दोघा ॲस्पेक्टने जर विचार केला तर ते फार महत्त्वाचं आहे. FD असेल, म्युच्युअल फंड असेल, शेअर्स असतील, कुठलाही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, तर त्यासाठी पहिले डेथ सर्टिफिकेट विचारलं जातं. आणि कायदेशीरदृष्ट्या जर पाहिलं तर ते लिगली तो एक प्रूफ आहे की ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आणि BHMS डॉक्टर्स जे आहेत ते नॅचरल डेथ असेल आणि पेशंट त्यांच्या ट्रीटमेंटच्या अंडर असेल तरच ते डेथ सर्टिफिकेट इश्यू करतात, त्याशिवाय ते करत नाहीत. त्यामुळे डॉक्टरचं क्वालिफिकेशन बघून तुम्ही विचारा की डेथ सर्टिफिकेट हे डॉक्टर देतील की नाही, फिटनेस सर्टिफिकेट देतील की नाही. होतं काय, आपण BHMS डॉक्टरांना त्यांच्या अंडर पेशंट नाही आहे ट्रीटमेंटला, तरी फक्त ओळख आहे म्हणून आपण विचारतो की डेथ सर्टिफिकेट द्याल का. तर कुठेतरी ते नॉलेजचा अभाव असतो म्हणून आपण ते विचारायला जातो. तर डेथ सर्टिफिकेट हे नॅचरल डेथ असेल आणि पेशंट त्यांच्या ट्रीटमेंटच्या अंडर असेल तरच BHMS डॉक्टर्स डेथ सर्टिफिकेट देतात, एवढं लक्षात असू द्या. धन्यवाद.